नाशिकच्या येवल्यातील बाभूळ गावात एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झालाय। अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पावसामुळे कांदा भिजल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं आणि याचा धसका घेतल्यानं या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला। त्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं तसंच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। 7 ते 8 दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे। पुन्हा त्याच शेतकऱ्याचं दुसऱ्यांदा नुकसान झाल्यामुळे या नुकसानीचा धसका शेतकऱ्याला सहन न झाल्यानं या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं आज त्यांचं निधन झालंय। आपण त्या शेतकऱ्याच्या घरी आहोत, त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाशी बोलणार आहोत। हे 1 महिन्यापूर्वी जे अवकाळी पावसाने कांद्याचं नुकसान केलं तेव्हापासून टेन्शन घेतलं त्यांनी। काय टेन्शन घेत होते ते? विचार करायचे जगायचं कसं, दुसरं म्हणजे यायला पर्यायच नाही हो असं। त्याच्यासाठी मग त्यांनी तेव्हा सांगितलं होतं मी जगू कसं, काय करू, मग त्याच्यावर कोणी विचारच केला नाही। शासनाने काहीतरी विचार करावा त्याच्यावर। पुन्हा 1 महिन्यानंतर अवकाळी पाऊस झाला आणि त्याचा धसका घेतला, त्या धसक्याने आज ते गेले। पण त्या धसक्याने ते गेल्यानंतर शासन आमचे वडील आम्हाला ते परत देऊ शकणार नाही, परंतु शासन